नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. 30 मे रोजी कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये ज्या पद्धतीनं तिथल्या अ, भंतेगणांनी आक्रोश केला, की सरकार जे आहे ते त्यांच्या परवानगीशिवाय त्या जागेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपाययोजना करते, वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आणि विकास कामं घेते. तर खऱ्या अर्थानं याच्या मागची वास्तविकता काय आहे? ज्या पद्धतीने उद्रेक उद्भवलाय त्याच्यामागे अनेक पैलू आहेत आणि त्यावर त्यांनी थेट आरोप केलाय तो कल्याण मतदारसंघाचे जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर. परंतु परिस्थिती वास्तवात काय आहे यावर शिवसेनेची आपण भूमिका जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. माझ्यासोबत आहेत कल्याण उपजिल्हा प्रमुख अरुणजी अशान. अ, अरुणजी, ज्या पद्धतीनं शिंदे बापबेट्यांना इथे लक्ष केलं गेलंय, तुम्ही देखील त्या परिस्थितीचा अभ्यास केलाय, सगळी माहिती घेतली असं म्हणताय. तुमचं निरीक्षण काय? सर्वांना प्रथम जय भीम. खरं म्हटलं तर ज्यांनी हा उल्लेख केला आहे त्यांनी हे बिनबुडाचे आरोप लावलेत आणि ज्यांनी कोणी भाष्य केलंय त्यांची लायकी नाहीये. मी भिक्खू संघाबद्दल बोलत नाहीये. भिक्खू संघ हा आदरस्थानी आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार या संपूर्ण देशात आणि ह्या महाराष्ट्रात ते पसरवण्याचं आणि लोकांमध्ये शांतता पसरवण्याचं काम ते नित्याने करत असतात. ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर का बघितलं तर 30 तारखेला झालेला जो गोंधळ आहे हा गोंधळ कुठेतरी जाणून बुजून झालेला गोंधळ दिसतो. कारण की वारंवार ह्या लोकसभेचे खासदार वारंवार ह्या मतदारसंघामध्ये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून संबोधलं जातं. ते ज्या वेळेस जे काही विकास कार्य करतात त्या विकास कार्याची अगोदर प्रेस नोट त्यांची निघते, त्यांच्या सोशल मीडियावर सगळी गोष्ट व्हायरल होते. एखादी गोष्ट करायची असेल तर त्याचे व्हिडिओसुद्धा त्याच्यामध्ये व्हायरल होतो आणि लोकांकरता, लोकांच्या सेवेकरता आणि आपण ह्या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून आहोत म्हणून आपल्याला लोकांना काहीतरी द्यायचं आहे हे काम करण्याकरता पारदर्शकता ही त्यांच्या नेहमीच्या त्यांच्या कार्यक्रमातनं आणि कामातनं दिसून येते. कालचा जो विषय आहे त्या कालच्या विषयामध्ये जो उड्डाणपूल होणार आहे तो काय काल लगेच 30 तारखेला चालू झाला नाही. त्याच्या अगोदर ती प्रक्रिया झाली. त्यानंतर त्या ठिकाणी पायलिंग करण्यात आलं. पायलिंगच्या स्ट्रक्चरसाठी तिथे त्या ठिकाणी जवळजवळ महिनाभर 2-2, 3-3 महिने काम चालू होतं. आणि असं असताना त्या ठिकाणी अचानक मध्ये कोणतरी येऊन काम करतंय आणि कोणतरी जमीन लाटतंय हे म्हणणं जे त्यांचं आहे ते योग्य नाही. मुळात कुठल्याही जमिनीचं अधिग्रहण करण्यासाठी कुठलीही प्रक्रिया राबवली जाते, मग ती MMRDच्या माध्यमातून असू दे किंवा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून असू दे. ज्या प्रक्रिया राबवल्या जातात त्या प्रक्रियाची अंमलबजावणी करण्याकरता त्या ठिकाणी बाधित होणाऱ्या क्षेत्राचा लाभ त्या लोकांना देण्याचा TDRच्या माध्यमातून किंवा APSच्या माध्यमातून देण्याचा लाभ हा महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी काम चालू होतं. असं असताना या संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी 5-5, 6-6 पिलर्स उभे राहिल्यानंतर आपण जर का काल सांगत असाल की ह्या ठिकाणी त्यांनी जमीन लाटण्याचा प्रयत्न केला, हा त्यांचा जो आरोप आहे हा बिनबुडाचा आहे आणि हा कुठल्याही याला मला वाटतं आधार नाही. ज्या पद्धतीनं आता काल श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद किंवा एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय, त्या अनुषंगाने काय त्यांनी मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले? खरं म्हटलं तर साहेबांचं काम आहे, पारदर्शकता आहे. त्यांनी सांगितले की पहिले तुम्ही याच्यावर SIT स्थापन करा, कारण चौकशी झालीच पाहिजे. या मागे कोण काय करतंय, कोण कोणाच्या पाठीमागे आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिसणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर का बौद्ध फाउंडेशनची जी जमीन आहे आणि ती अधिग्रहण झाली नसेल आणि त्यांच्या नावाचा सातबारा असेल तर त्याची चौकशी करा. आणि सातबारा असून त्यांनी जर का अधिग्रहणाची त्यांना नोटीस नसेल दिले तर त्यांना का दिली नाही त्या अधिकाऱ्याची चौकशी करा. म्हणजे ह्या सगळ्या काय गोष्टी त्यांनी ज्या दाखवल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या उड्डाणपुलाला कुठेही बाधा होऊ नये. कारण ह्या उड्डाणपुलामुळे शांतीनगरचा विकास होणार आहे, अशोकनगरचा विकास होणार आहे, कोळशीवाडीचा विकास होणार आहे.
यामुळे ह्या उड्डाणपुलाला फक्त उड्डाणपूल न बघता हा विकासाचा मार्ग हा खासदार या लोकसभा मतदारसंघातनं नेण्याचं काम करतायत. आज कित्येक लोक, आज अशोकनगर विभागात तुम्ही जाऊन विचारा की कित्येक लोक आज ज्या ठिकाणी आपण कल्याण रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकच्या वरचा जो ब्रिज आहे, जो बाईचा पुतळा म्हणून आपण त्याला संबोधलं जातं, त्या ठिकाणी तासन तास लोक त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात. ह्या खोळंबलेल्या ट्रॅफिकमध्ये लोकांना लवकरात लवकर स्टेशनला जायला मिळायला पाहिजे. बाहेरची ट्रॅफिक बाहेरच्या बाहेर निघून जायला पाहिजे. कल्याणवरनं अंबरनाथ बदलापूरकडे जाणारे, शाळकडे जाणारे, वरपकांब्याकडे जाणारे लोकांना डायव्हर्शन मिळालं पाहिजे. उल्हासनगरमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जाता येता सहज झालं पाहिजे. याकरता केलेला हा प्रयास आहे आणि हा प्रयास करताना कुठेतरी विकास कामाच्या आड येणं मला वाटतं हे कुठेही संयुक्तिक नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत सत्तेमध्ये आहे, तर त्यांचेच पदाधिकारी ज्या पद्धतीनं आपण आता श्रीकांत शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांची बदनामी करतायत किंवा चोपड्यामध्ये जे एकदम निष्ठुर आंदोलन झालंय, या सगळ्या प्रक्रियेकडे कसं पाहता आणि काय मनात भावना निर्माण होते? लायकी नसणाऱ्या लोकांनी बोललेलं अरुणाशान खपून घेत नाही. जे आमच्या पुढे जाऊ शकत नाही ते आमच्या साहेबांपर्यंत जायला त्यांना खूप वेळ लागेल. ते लहान आहेत अजून. आणि ज्यांनी आंदोलन केलं ते कुठल्या पक्षाचे होते? जे चोपडा कोर्टला आंदोलन केलं ते कुठल्या पक्षाचे होते? त्यांनी फक्त त्यांचा पक्ष सांगावा. आणि हे कोणी जे काय बोलण्याची भाषा करतात, तर मला असं वाटतं की अनावधानाने झालेली त्यांची चूक असेल त्यांनी ती मान्य करावी. नाहीतर अशी भाषा बोलणाऱ्या लोकांना शिवसैनिक कुठल्या पद्धतीने उत्तर देतं हे आपण महाराष्ट्रात बघितलेलं आहे. मला या आंबेडकरी चळवळीतल्या, जो मी पण आंबेडकरी समाजाचा एक पाईक आहे, मी पण एक दलित समाजाचा आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी आम्ही आजपर्यंत इथपर्यंत प्रेरित झालेलो आहोत आणि बाबासाहेबांमुळेच या सत्तेच्या सहभागीमध्ये अरुणाशांची आई या सत्तेमध्ये त्यांना मान मिळालेला आहे. परंतु आज अभिमानाने सांगायला लागतं की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी बाबासाहेबांचा पुतळा, जो कोळशेवाडीमध्ये कित्येक वर्षानुवर्ष त्या पुतळ्याचं काम प्रलंबित होतं, ती जागा वॉर्ड ऑफिसच्या नावाकडे महानगरपालिकेकडे होती. त्या ठिकाणी टेकडी होती. त्या ठिकाणी अत्याधुनिक बाबासाहेबांचे विचार लोकांना कळण्याकरता एक अभ्यासिका, एक बाबासाहेबांचं चरित्र, ते स्मारक त्या ठिकाणी त्यांनी उभारलं. ही गोष्ट जर का आपण पाहिली तर मला असं वाटतं की साहेबांच्या केलेल्या चांगल्या कामाच्या बाबतीमध्ये कोणीतरी कुरघोडी करते आणि लोकांची दिशाभूल करते, समाजाची दिशाभूल करते. तर मला असं वाटतं अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. तमाम भिक्खू संघाला मी हात जोडून विनंती करतो की आम्ही विकास काम करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी ज्या पद्धतीने साहेब घेतात त्या पद्धतीने आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत. परंतु कोणी राजकारण करण्यासाठी जर का तिथे येत असेल तर आपण त्या ठिकाणी राजकारण आणू नये. संपूर्ण समाज, संपूर्ण लोक ह्या दोन्ही विभागातली, कल्याण आणि उल्हासनगर विभागातली आपल्या बरोबर आहेत हे आपण जाणून घ्यावं, एवढंच मी त्यांना विनंती करतो. अरुणाशान यांनी स्पष्ट केलंय की अशा पद्धतीनं सरकारसोबत राहून सरकारच्या विपरीत भाष्य करणं हे अनावधानाने झालेली चूक असेल तर त्यांनी ती मान्य करावी आणि आंबेडकरी समाजाने देखील या आंदोलनामागची जी वास्तविकता आहे त्याचं निरीक्षण आणि अभ्यास पूर्ण करूनच नंतर आपली भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून दोन समाजातील सलोखा हा अबाधित राहील. दोन शहरांचा विकास मार्ग असणारा हा उड्डाणपूल व्हावा अशी शिवसेनेसोबत तमाम अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणवासियांची इच्छा आहे. आपल्याला पाहायचं आहे की यानंतर देखील हा वाद निवळतो की आणखी चिघळतो.